आणि सध्या भारतानं दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे, तर दुसरीकडे माओवाद्यांची सुद्धा खैर नाही असा संदेश दिला जातोय. कारण छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई पार पडली आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईमध्ये तब्बल 26 माओवादी ठार झालेत. या कारवाईमध्ये नक्षल संघटनेचा जनरल सेक्रेटरी आणि दंडकारण्यामध्ये नक्षल चळवळीचा पाया ज्यानं रचला त्यापैकी एक असलेला बसव राजू हा सुद्धा मारला गेल्याची माहिती मिळते. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश. कुख्यात माओवादी नेता बसव राजू ठार. 21 दिवसात 26 माओवाद्यांचा खात्मा. माओवादी चळवळीला सुरक्षा दलानं जबर धक्का दिलाय. माओवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल अशी कारवाई सुरक्षा दलानं केली आहे. बसव राजूला टिपण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. बसव राजू कुणी साधा सुद्धा माओवादी नव्हता, तर अनेक भीषण माओवादी हल्ल्यांचा तो मास्टर माइंड होता. म्हणूनच अबुजामडचं जंगल त्याच्या नावानं थरथर कापत होतं. त्याच्या माओवादी कारवायांचा रक्तरंजित इतिहास अंगावर काटा आणणार आहे. बॉम्ब आणि स्फोटक तज्ज्ञ म्हणून बसव राजू कुख्यात होता. 2010 साली दंतेवाडामध्ये त्यानं भीषण हल्ला घडवून आणला होता. त्या हल्ल्यात सीआरपीएफचे 75 जवान शहीद झाले होते. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचं हत्याकांड बसव राजूनं घडवून आणलं होतं. एवढंच काय, पण अनेक निष्पाप नागरिकांच्या हत्येला तोच जबाबदार होता. त्याच्या या माओवादी कारवायांमुळेच 6 राज्यांचं मिळून एकूण 6 कोटींचं बक्षीस त्याच्यावर होतं. खाण कंपन्यांकडून खंडणी वसुली आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याचा आरोप त्याच्यावर होता. बसव राजूच्या माध्यमातूनच एलटीटी लिबरेशन तमिळ इलम टायगर्स हे जे होतं, प्रभाकरननं त्या काळात स्फोट करून भूसुरुंग स्फोटाने सुरक्षा दलांना ठार करण्याचं तंत्रज्ञान जे आहे हे माओवाद्यांना दिलं आणि ते बसवराजूच्या माध्यमातूनच दंडकारण्यामध्ये सुरक्षा दलांच्या विरोधात वापरलं गेलं. माओवादी संघटनेतही बसव राजू वरच्या स्थानावर होता. माओवाद्यांच्या केंद्रीय मिलिटरी कमिटीचा तो प्रमुख होता. तसंच दक्षिण बस्तर डिव्हिजनल कमिटीचा प्रमुख म्हणूनही त्याच्यावर जबाबदारी होती. छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशात तो सक्रिय होता. सुकमा आणि दंतेवाडा हल्ल्याचं प्लॅनिंग त्यानं केलं होतं. बसव राजूचा खात्मा करून सुरक्षा दलानं माओवादी चळवळीला मोठा झटका दिलाय. या कारवाईचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केलंय. या उल्लेखनीय यशाबद्दल आपल्या सैन्याचा अभिमान आहे. माओवादाचा धोका दूर करण्यासाठी तसंच देशवासियांना शांतता आणि प्रगती मिळावी यासाठी आमचं सरकार वचनबद्ध आहे, असं ट्विट मोदींनी केलंय. 31 मार्च 2026 को इस देश की भूमि पर से हम नक्सलवाद को पूर्ण रूप से समाप्त करने का काम करेंगे. माओवादाविरोधात सुरक्षा दलानं चालवलेल्या कारवाईचा धडाका पाहता केंद्रीय गृहमंत्री यांचे हे शब्द सत्यात उतरताना दिसतायत. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. तर सुरक्षा जवानांना माओवाद्यांच्या विरोधात एक मोठं यश मिळालं आणि या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एक ट्विट केलंय. आपण पाहूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या ट्विटमध्ये असं म्हणतात की नक्षलवाद संपवण्याच्या लढाईमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी. छत्तीसगडमधल्या नारायणपूर येथे झालेल्या कारवाईत आपल्या सुरक्षा दलांनी 27 भयानक माओवाद्यांना ठार केलं. ज्या सीपीआय माओवाद्यांच्या सरचिटणीस, सर्वोच्च नेत्या आणि नक्षल चळवळीचा कणा असलेल्या नमला केशवराव उर्फ बसव राजू याचा समावेश आहे. नक्षलवादाच्या विरोधातल्या भारताच्या लढाईतल्या 3 दशकांमध्ये पहिल्यांदाच आमच्या सैन्यानं सरचिटणीस दर्जाच्या नेत्याला निष्क्रिय केलंय. या मोठ्या यशाबद्दल मी आपल्या शूर सुरक्षा दलांचं आणि एजन्सींचं कौतुक करतो. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट पूर्ण झाल्यानंतर छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रात 54 नक्षलवाद्यांना अटक झाली आहे.
आणि 84 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय हे सांगण्यास मला आनंद होतोय. 31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवाद संपवण्याचा मोदी सरकारचा निर्धार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केलाय. तर महाराष्ट्राच्या सीमेपासून 15 किलोमीटर दूर अंतरावरती छत्तीसगडच्या हद्दीमध्ये चकमक झाली आणि याच चकमकीचा थरारक लाईव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला. याच चकमकीमध्ये 30 माओवाद्यांसह माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नमला केशव उर्फ बसवराजू याला कंठस्नान घालण्यात यश मिळालं आणि या चकमकी दरम्यान कसा गोळ्यांचा वर्षाव होत होता त्याचे आवाज आपण ऐकू शकतोय.